हाय, जय श्रीराम. तर आज आपण लहानपणी जे आपण खेळलो, लहानपणीचे खेळ ते बोलूया, ठीक आहे? तर असं म्हणून नाही, मला आठवलं एकदम की आमच्या दारासमोरून एक लहानसं मूल नाही का, तर ते काय करत होतं असं म्हणून. तर तुम्हाला म्हणजे असं आहे की आपण लहानपणी काय काय खेळत असतो असं आहे. तर खूप सारे असे खेळणे आहे म्हणा की काय नाही का, असं की आठवतो आपण, मुलं वेगळे करतात किंवा मुली वेगळे खेळतात असं पण आहे. तर अशा गोष्टी आहे. तर असं आहे. तर तेच म्हणत आहे की काल कालच मी बघितलं की माझ्या घरासमोरून एक मुलगा मुलगा काय काय नेत होता की तुम्हाला आठवते का ती सेल असतात बॅटरीचे मोठे मोठे, आधी ना बॅटऱ्या यायच्या, त्या सेलच्या बॅटऱ्या म्हणून आपण टार्च म्हणतो आपण. तर त्या बॅटऱ्या यायच्या. तर त्या बॅटरीचे सेल काढून त्याचं वरचं कवर जे आहे ते काढून त्याची गाडी बनवणं हा प्रकार होता. तर मला तो आवाज येत होता. तर मी म्हटलं हे काय नवीनच म्हणून बघायला गेली, तर ते खेळत आहे मुलं. ते बॅटरी वगैरे घेऊन 2-3 अशी छोटीशी अशी करतात, असं म्हणणं की मोठीच छोटीशी अशी करतात आणि त्याच्यामध्ये काही असे गोटे गोटे भरून नाही का ट्रकसारखं, आणि असं ढकलत असतात. दोरीनं म्हणा की सूत म्हणा असं म्हणून ढकलत असतात. तर ते बघतच राहिली, एकदम आठवलं. तर माझे हजबंड म्हटले की नाही का, मग हजबंडला विचारलं की तुम्ही पण म्हणजे नाही का, अहो मला असं असं दिसलं आपल्या घरासमोर. अगं आम्ही पण खेळलो हो असं वगैरे नाही का, ताईनी सांगायला लागले. हो का, म्हटलं बरं. तर ह्या गोष्टी आहे, या प्रकार आहे की आपण लहानपणी काय खेळतो असं पण आहे. तर तेच म्हटलं की पहिलं ना तेच म्हणत आहे की कोणतं एखादी ते बॅटरी आपल्याकडे सेल अवेलेबल राहिले त्या बॅटरीचे. आधी ना ते बॅटऱ्याच म्हणजे असायच्या, असं म्हणून नाही की आताच, तर आताच म्हणून आहे की आधीपासून त्या बॅटऱ्या जे म्हणत आपण खेळासाठी, तर त्या बॅटऱ्याच असायच्या. तर असं आहे. तर त्याची मग गाडी करून ती म्हणजे म्हणतात ना की जोपर्यंत ते तुटत नाही तोपर्यंत तिच्यासोबत असं खेळत राहायचं, असं होतं. म्हणजे करून द्यायचे आईबाबा वगैरे. तेच म्हणजे कारण की ते आधी कुठे खिलोने होते, आता तेच म्हणजे खिलोने असं म्हटल्यासारखं. तर अशा गोष्टी आहेत. तर मुलं ते म्हणतात ना क्रिकेट, हॉलीबॉल, ते म्हणतात टेनिस जे वगैरे आहे ते आधी खेळायचे. म्हणजे होतं नव्हतं ते माहीत नाही, पण होतं म्हणते. तर खेळायचं असं वगैरे आहे. तर आणि सर्वात म्हणलं तर मला आठवते एकदम की ते तेलाची बॉटल असायची, अबक डुबक काहीतरी म्हणते. तर एकदम लक्षात आलं की त्या गिल्ली दांडू काहीतरी असं म्हणतात आपण, म्हणजे हिंदीमध्ये वगैरे. तर आणि जे मराठीमध्ये जे एकदम फर्स्ट आठवण आलं की अबक डुबक ते आहे. तर ते मुलं राव का मुली राव खेळायच्या. तर तेलाची बॉटल खाली झाली, आपल्या घरची जी तेल बॉटल आहे, पॅराशूटचे तेल आहे त्याची बॉटल खाली झाली की काय करायचं माहीत आहे का, की खाली जागा असली आपल्या घरासमोर, जर खाली जागा असली तर त्याला ते थोडंसं गड्डा करून, थोडासा गड्डा केल्या जाते आणि ते काडीनं खेळल्या जाते. जे आपण अबक डुबक म्हणता की गिल्ली दांडू म्हणत आहोत आपण. तर गिल्ली दांडू म्हटलं तर ते अशी काडी असते, त्या काडीला ते मारतात, म्हणजे काडीनंच मारतात, पण त्याला गिल्ली दांडू असं वगैरे. पण हे अब्बक डुब्बक हे वेगळी गोष्ट आहे की छान ते तेलाची बॉटल आहे त्याला तेच म्हणत आहे की ते तेलाची बॉटल ते त्याच्याने खेळतात. मग ते असे हवेवर उडवणं मारणं नाही का म्हटल्यासारखं. तर हा प्रकार आहे, हे आहे गिल्ली दांडूचा तो प्रकार आहे ना, आणि हा प्रकार आहे. तर गिल्ली दांडू आहे ते असं काडीचंच बनवलेलं जाते, असं सुयट टाईप. आणि पुन्हा मला एक आठवते भवरा, जो आपण भवरा म्हणतो, ते दोनही मुलं मुली खेळतात. तर आधी ते भवरे ना विकायला यायचे, असं आहे. तर ते भवरे खेळायचे म्हटल्यासारखं, असं ठेवलं खाली की गर 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 फिरायचे ते भवरा. आणि लगोरी आहे पुन्हा. तेच म्हणत आहे की मुलांच्या कंच्या आहे, कंच्या. तर असं म्हणून आहे की मुलांसोबतच खेळायचे असं म्हणून नाही, तर मुलींना पण शौक राहिले. तर मुली पण ते कंच्या खेळायच्या, ते मारणं कंच्या कितीतरी कंच्या अशा घेऊन ठेवणं.
तर कंचा, तर ते कितीतरी कंचा अशा म्हणजे नाही का घेऊन ठेवल्या की खेळणं असं. तर तेच म्हणते की सुट्टी राहिली किंवा अदरवाईजही म्हणजे जे आपण म्हणतो की असंही सकाळी जसं आपण शाळेत जायच्या टायमाला पण ते खेळत होते मुलं, असं पण आहे. पकडापकडी म्हणत आहोत, लगोरी जे आपण म्हणत आहोत लगोरी, तर ते लगोरी असे दोन्ही मुलं मिळून खेळायचे, असं आहे. तर असा प्रकार आहे. तर ते लगोरी जे आहे ते दोन्ही मिळून असे खेळायचे की छान, म्हणजे नाही का ते म्हणत आहे ना की जे काय ते नाही का असं असते ते गोल 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 टाईप नाही का, काहीच्या पण असं म्हणून नाही की ते लाकडाच्या पण केल्या जाते किंवा जे आपल्या जे म्हणत आहे ना की गोटे असतात आजूबाजूला चापट गोटे, त्याचं पण केलं जाते किंवा आता तर ते अवेलेबल मिळते पण दुकानामध्ये, त्या जे आहे गणगड्या किंवा काही असं ते आता अवेलेबल आता मिळतात. पण पहिलं आधी आम्ही वगैरे काय करायचं माहीत आहे. आणि बॉल कसा करायचा की बॉल असा मारायचा नाही करायचा, जे आता बॉल राहते आपला साधा. तर आमच्या वेळेस म्हटलं तर आम्ही जे मैत्रिणी आहो ना, एकदम कसा तो बॉल लागते आपल्या याला येऊन, तर तो बॉल आम्ही कसा करायचा की काहीतरी त्याला कपडे वगैरे बांधून असं गोल त्याला असं नाही का दोरीनी बांधून कपडे पॉलिथिन हे ते आपण म्हणत आहोत, तो असा बांधून आम्ही खेळायचो. म्हणजे मारलंही एखादी तर लागला नाही पाहिजे, असा प्रकार होता. तर तेच म्हटलं की अशा अशा गोष्टी किती साऱ्या असं म्हणजे म्हणत आहे की लप्पन छुप्पन म्हणा, गोल गोल राणी ते म्हणताय की मामाचं पत्र हरवलं, अशा किती साऱ्या गोष्टी आहे की आपण जे लहानपण जे आपलं खेळ आहे ते आपण नाही का की, तर तेच एकदम असं पाहता पाहता म्हणा की एकदम आठवण आलं ते जे म्हणत आहे ते नाही का गाडीचं. तर असं आहे. तर तेच म्हणताय की लप्पन छुप्पन आपण म्हणतो. तर मला एक हे आठवते, गोष्ट आठवते म्हटल्यासारखं. तर आम्ही लप्पन छुप्पन खेळत होतो लहान असताना, म्हणजे 8-10 वर्षाची गोष्ट, म्हणजे जेव्हा आपण 8-10 वर्षाचे असतो तेव्हा आपण तेच म्हणत आहे की लप्पन छुप्पन आम्ही खेळत होतो. तर एकदम म्हणत आहे ना की लप्पन छुप्पन खेळताना ती मुलगी आहे. तर आम्ही खेळत होतो मैत्रिणी मुलं पण होते, असं म्हणून नाही, मुलं पण होते मुली पण होती. तर एक काय झालं, मुलगी ती काय केली, आपल्या घरी जाऊन लपली. आता कशी घराजवळच तिचं म्हणजे खेळत ज्या एरियामध्ये खेळत होतो आम्ही तिथंच तिचं घर होतं. तर तिला वाटलं का माझ्या घरी शोधणार नाही असं वाटलं. तर आजूबाजूला सगळीकडे पाहिलं. ती काय केली माहीत आहे का, गेली वाटते. आणि आधी ना असे पलंग असायचे लोखंडी पलंग असायचे. तर लोखंडी पलंग असे चांगलं आपण लपू शकतो, जाऊ शकतो, माणूस पण असा नाही का हे जाऊ शकतो असं, म्हणजे पलंग ते लोखंडी पलंग असायचे, असं आहे. तर ती काय केली माहिती आहे का, त्या लोखंडी पलंगच्या खाली जाऊन लपली असेल ना, तिला नाही का तिथे झोप लागली. तर नाही का आता आम्ही म्हणत आहोत की ही दिसत नाही, कुठे गेली. तर मग आता संध्याकाळचा टाईम होता की आम्ही काय केलं माहीत आहे की झालं आमचं खेळून झालं असेल म्हटलं, काही विचारच नाही. मग कसं संध्याकाळच्या टायमाला कसं आई बाबा असं बोलवतात अभ्यास करायला वगैरे असं होतं. तर मग आम्ही खेळलो आणि आपापल्या घरी गेलो. तेवढं विचार नाही केला की असेल बा, म्हटलं गेली असेल म्हणून, म्हटलं नाही का असं आहे. तर मग तिची आई पण म्हणते, आम्हाला विचारायला आली, अरे संध्याकाळ झाली, कुठे आहे असं तसं म्हणून, म्हणजे तेच घरी नाही बघितली तर आम्ही असे शोधलो, म्हणजे मुलं वगैरे मुली वगैरे म्हणून की एकमेकाच्या घरी असेल बा, कुठंतरी लपून असेल असं तसं म्हणून. तर ती काही दिसलीच नाही. मग नाही का काय झालं माहीत आहे का, की ती झोपून उठली, तिला घरी कोणीच दिसले नसेल की नाही का मी तर लपलो बा किंवा काही असं तसं. तर ती साईडवाल्या घरी काकूला विचारते का माझी आई बाबा कुठं गेले, मी घरी कोणीच नाही आहे असं तसं. तर एकदम बरं झालं ती म्हणजे बसून नाही राहिली घरामध्ये आणि असं काही म्हणजे नाही का. तर ती साईडवाल्या काकूला जाऊन विचारली की काकू माझे आई बाबा दिसत नाही, कुठं गेले का असं तसं वगैरे म्हणून. म्हणजे जास्त वेळ नाही झाली होती, 7:30-8च्या दरम्यानची गोष्ट, रात्रीची. तर बरं झालं ती म्हणजे आधी तिच्याच घरी विचारले असतील, तर ती बाई मग आपल्याच घरी ठेवली. आणि तिचे हजबंड आहे, ज्या काकूचे हजबंड आहे ते त्या मग आईबाबाला तिच्या घेऊन आले की आहे तुमची मुलगी सुखरूप आहे, घरीच होती असं तसं. तर असा प्रकार आहे घरी जाऊनच ते. तर म्हणजे असं म्हणजे कधी कधी भीती वाटते की आपण नाही का असं पण होते. तर ही गोष्ट झाली आमच्यासोबत, तर एकदम असं आठवलं ते म्हटल्यासारखं नाही का. तर असं आहे लपन छुपन जे आपण खेळतो. आणि खो खो पण आहे. खो खो म्हटलं तर ते आपण असं टोंगड्यावर बसलं जाते आणि ते मागून असे फिरतात, आऊट करतात
असं पण आहे, हा खो खोचा प्रकार आहे. तर ते खो खो असं म्हणणं आहे की मुलंच खेळतात मुलीच खेळतात, तर असं पण आहे की दोन्ही मिळून खेळत असतात, असं पण आहे. पकडापकडी म्हणा, पतंग आहे, मुलांची खेळ जो आहे पतंग, हे तर सगळे सुरू होतात, ते तर माहीतच आहे. पुन्हा खूप अशा म्हणजे नाही का सायकल चालवणं, सायकल पण एक खेळच प्रकार आहे की मुलं मुली लहानपणी ते सायकलचा तो प्रकार करतच असतात, असं पण आहे. तर तेच म्हणते की आपले लहानपणचे खेळ म्हणताय की पुन्हा ते मामाचं पत्र हरवलं, ते तर असं म्हणणं आहे की घरीच खेळायचे. ते असं म्हणजे म्हणता ना की शाळेतही खेळायचे, शाळेतही जर खाली टाईम राहिलं तर ते खेळायचं, असं पण होतं. पुन्हा मला एक आठवते की ते एक हाताचा खेळ, आव शिलो शिलो शालो, ते एक खेळ होता, तो म्हणजे गाण्या टाईप होता, तो पण छानच होता. आणि पुन्हा गोल गोल राणी इथं इथं पाणी, ते असे गोल गोल असे म्हणजे एक सर्कल घेऊन असे फिरायचे, मुली मुलं असं म्हणून, ते पण आहे एक म्हटल्यासारखं असं आहे. तर तेच नाही का की आपण मस्त असं, आणि पावसामध्ये पण ते असं गोलगोल राणी इथं इथं पाणी असे खेळत असतो. पुन्हा म्हणत आहे की म्हणजे आम्ही वगैरे काय केलं की आमचं म्हणजे म्हणत आहे की एक हे असायचं, बुकामध्ये नाही का नाव गाव वस्तू प्राणी वगैरे म्हणून असायचं, ते पण खेळलं की नाही का छान असं बुद्धिमत्ता खेळ म्हटल्यासारखे, की एका नावावरून काय काय येत असते असं प्रकारे, म्हणून त्याला ते नाव गाव वस्तू प्राणी असं म्हणून दिलं जातं. तर ते पण खेळलं असं म्हणून आहे. आणि ते पुन्हा चवस्टा, चवस्टा तर सगळेच खेळत असतात असं म्हणून नाही. तर चवस्टा पण जे म्हणत आहे ना की घरी आपल्या राहायला आपण काही म्हटलं तर ते आधी ना चिंचा उन्हाळ्यामध्ये जे आपण सुट्ट्यामध्ये म्हणतात की खेळ आपले, तर जे चिंचा मिळायच्या, तर चिंचा त्या चिंचाचे जे म्हणते ना की त्याच्या ते बिया राखून ठेवून त्याला छान असं घासून, त्याला छान घासून असं, तर त्याचं ते चवष्टा खेळायचं, असा प्रकार होता. तर ते मस्त खेळलं आहे, ते नावगाव वस्तू खेळलं आहे, ते म्हणत आहे ना की चवस्टा खेळला आहे. आणि तेच म्हणत आहे की जे म्हणत आहे की आपण हे म्हणतो उड्या, जे आपण दोरीच्या उड्या आहे, तर ते पण म्हणजे एकामेकीला धरून किंवा एकटी पण, तू किती करते मी किती करतो, अशा पण म्हणजे जे गोष्टी आहेत ते की ते म्हणते ना की दोरीवरच्या उड्या, त्या आपण एकटी खेळायची किंवा दोघी मिळूनही, ते म्हणतात ना अशी दोघी दोन साईडला दोन अशा दोऱ्या घेऊन लवाच्या, तर त्या पण आहे असं खेळ म्हटल्यासारखं की दोरी लावणं वगैरे. तर खूप असे खेळ आहे की आठवलं एकदम म्हणजे म्हटल्यासारखं की खूपच असं नाही का. आणि जास्त करून तर जे म्हणत आहे जे मुली आहे ते कसं जास्त करून घर घर खेळतात, म्हणजे घर घर म्हटलं तर ते लहानपणचं एकदम आठवलं की भांडे घ्यायचे कोणतेही असे जुने पुराणे किंवा प्लॅस्टिकचे असे गाव, किंवा घेऊ नाही दिले एखादी आई बाबा वगैरे, तर छोटे छोटे असे गंज कुकर हे ते मिळायचं, असं आहे. तर ते घरी घरी नाही का की मुलं मुली घर घर खेळणं म्हटलं तर मुलं मुली काय करायच्या की घराजवळचेच पानं हे ते आपले नाही का थोडंसं थोडंसं असं करून नाही का, तर कोणतं म्हणजे लाल असं गोटा राहिला त्याला नाही का असं छान घासून त्याचं तिखट बनवायचं, हे ते असं करून नाही का छान असं ते पानाची भाजी, ते का पोळ्या पोळ्या कशा करायच्या की पानाला असा गोल गोल आकार करून ते हे करायचे, म्हणजे पोळ्या करायच्या, भात कशा तरी म्हणजे काहीतरी असं असेल तर ते घ्यायच्या, किंवा मातीचा भात जो बनत आहे ते असा करायचा, आणि छान अशा भाजी पाल्याची असं, म्हणजे पहिल्याचं जे घर घर आहे ते असं छान असं खेळायचं. मग जेवायचं ते नाटकसारखं असं कसं तरी आपलं नाही का, असं पण होतं. तर घर घर म्हटलं तर मला ना एक गोष्ट आठवते, माझा भाऊ, तर तो नाही का आधी लहान होता, तर तो काय करायचा माहीत आहे की तेच म्हणत आहे की शाळेतून आल्यावर, कॉन्व्हेंटला जायचा, शाळेतून आल्यावर तो जास्त म्हणजे बाहेर नाही जायचा. तर नाही का त्याला ना घरचे भांडे जे आपले चम्मच आहे, जास्त करून आपल्या घरी चम्मच असते मोठे जे आहे चम्मच, जे म्हणतात टेस्टर किंवा कोणतं असं नाही का, ते चिमटे वगैरे असतात किंवा काही असं नाही का, तर ते खूप खेळायचे त्याला. म्हणजे आदत होती की घरी आल्यावर तेच कुठलं तरी धराचं आपलं चमचा वाटी उटीनं खेळत राहायचं. तर एकदम तर ते तो हमेशा झालं ते शाळेतून आला होमवर्क केला की नाही का, त्याला अशी सवय होती की आपले भांडे घ्यायचे, जेवढे चमचा घरी असेल छोट्यापासून मोठेपर्यंत, तर तो खेळायचा.
खेळायचा, काही कधी ठेवायचा जागी नाही तर तिथेच राहायचं. तर एखादी वेळ आपल्या घरचा जर वस्तू कोणती चम्मच वम्मच जर मिळाला नाही, तर नाही का त्याला विचारायचं की बाबू तू कुठं ठेवला, तर मग तो शोधायचा, म्हणजे त्याला विचार असा प्रकार होतो तो. असं नाही का म्हणतात ना की घरचे असे चमचेच खेळायचं, असं आहे. तर हे गोष्टी आहेत, तर खूप अशा गोष्टी म्हणजे म्हणता येईल की खेळलो आपण म्हणा लहानपणी. लगोरी, खो खो, क्रिकेट तर पहिलंच खेळतात असं म्हणून नाही, पकडापकडी म्हणा, आहे की नाही. आणि ते म्हणतात की सेलचा आता ते प्रकार आहे तो पण, लगोरी आहे. जे म्हणजे आपल्याला एकदम असं लहानपणी आपण जे खेळलो ते असे छान असे खेळ एकदम नाही का समोर आले की अरे खेळलो बा, असं छान वाटतंय, असं तसं म्हणून नाही का की नाही का. तर जसं काही एकदम ते समोर पाहून एकदम असं आठवण आलं, अरे आपण हे खेळलो आहो किंवा हे ते म्हटल्यासारखं मामाचं पत्र हरवलं. आता मुलांना काही खेळ समजत नाही, ते घरच्या घरी मोबाईल पाहतात, हे ते त्यांचं ते सुरू असते. आता ते पहिल्याचे खेळ आहेच नाही, असा प्रकार आहे. तर तेच म्हटलं ठीक आहे, तुम्ही पण खेळल्या असेल ते आठवण एकदम ताजी म्हटल्यासारखं पाहिल्याबरोबर नाही का की अरे आपण हे केलं बाबा, असं आहे. तर ठीक आहे, जय श्रीराम.